हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये सध्या इंग्लिश ग्रामर हा विषय कंपल्सरी असतो आणि इंग्लिश विषयाची तयारी करताना मग आमचे महाराष्ट्रातले विद्यार्थी मागे पडतात. त्यांना मुळात इंग्लिश विषय अवघड वाटतो. आत्तापर्यंत आम्ही कधीच इंग्लिशचा अभ्यासच केलेला नाही आहे. आता सुरुवात केली तर परीक्षा जवळ आली आहे, काय करायचं, असे शंका खूप तयार होतात. सो तुम्ही तयारी करण्यापेक्षा या निगेटिव्ह गोष्टी जास्त हायलाईट करता. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, रोज थोडंफार का होईना पण इंग्लिशचा अभ्यास करायला सुरुवात करा आणि तुमच्या मदतीसाठी ग्रामर सेंटरचे लेक्चर्स आहेतच. आपण दररोज 15-20 मिनिटाचंच लेक्चर घेत असतो, पण काही ना काहीतरी गोष्टी तुमच्या कानावर पडतात. माझा उद्देश मुळात हाच आहे की मुलांना इंग्लिश विषयामध्ये आवड निर्माण व्हावी आणि आपण ज्या उद्देशाने सुरुवात केली होती त्याला थोडंफार यश पण मिळत आहे. कारण काही विद्यार्थ्यांनी टेलिग्रामवरती मला सांगितलं आहे की आम्हाला इंग्लिश विषय आता कळायला लागलाय, इंटरेस्ट निर्माण होतोय. मुळात आम्हाला जी भीती वाटायची ते आता थोडंफार कमी झालेलं आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना खरंच थँक्यू. आपले दररोज इंग्लिशचे लेक्चर्स असतात, 15-20 मिनिटाचेच असतात, मात्र तुम्हाला यातून फायदा होईल हे नक्की. काल काही टेक्निकल प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे व्हिडिओच अपलोड होऊ शकला नाही. त्यामुळे कालच्या लेक्चरचा गॅप पडलेला आहे, पण इथून पुढे तसं शक्यतो होणार नाही याची आपण काळजी घेऊयात. आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. जे विद्यार्थी ग्रामर सेंटरवर पहिल्यांदा आले आहेत त्यांच्यासाठी सांगते की ग्रामर सेंटर बाय प्रगती सुतार नावाचा आपला एक टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलवरती मी इंग्लिश ग्रामरचे MCQs टाकत असते आणि त्या MCQsचं आपल्याला डेली ॲनालिसिस मिळावं, नक्की कोणता रूल तिथे अप्लाय करायचा आहे, दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं आलं, हे कळण्याच्या उद्देशाने आपण यूट्यूब चॅनलची सुद्धा सुरुवात केलेली आहे. हे लेक्चर्स तुम्हाला डेली स्वरूपात अवेलेबल होतात. दररोज आपण मोजकेच प्रश्न बघतो, कारण थोड्याच गोष्टी करून आपल्याला त्यामध्ये परफेक्शन मिळवायचं आहे. आपण दररोज आपल्या लेक्चर्सची सुरुवात करताना होमवर्क क्वेश्चननी करतो. हा प्रश्न तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये विचारलेला असतो, तो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं होतं त्याचा आन्सर काय आहे. कालचा प्रश्न होता फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रिपोजिशन. काल आपण प्रिपोजिशन्सचा अभ्यास केला होता, त्याबद्दलच हा प्रश्न आहे. सेंटेन्स दिलेलं होतं, रेन ब्रिंग्स रिस्पाईट डॅश हीट वेव्ह इन द कंट्री. रिस्पाईट या शब्दाचा अर्थ असतो विश्रांती मिळणे. ओके, आणि जर तुम्हाला कशापासून तरी विश्रांती मिळाली आहे असं म्हणायचं असेल तर तुम्ही रिस्पाईट या व्हर्बसोबत नेहमी फ्रॉमचा वापर करत असता. आपल्याला असं म्हणावं लागेल की सध्या सिच्युएशन वेगळी आहे, तरीही आपल्याला या वाक्यात असं म्हटलेलं आहे की पावसामुळे जी काही उष्णतेची लाट निर्माण झाली होती त्यामध्ये रेस्ट मिळाली किंवा त्यामध्ये विश्रांती मिळाली. ओके, सो रिस्पाईट नंतर आपण फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरत असतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं याबद्दल. कालच्या लेक्चरची लिंक आय बटनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामुळे आता आपण आन्सर लिहून घेऊयात. आपल्या कालच्या होमवर्क क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन डी, फ्रॉम. सेंटेन्स असं होईल, रेन ब्रिंग्स रिस्पाईट फ्रॉम हीट वेव्ह इन द कंट्री. आता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 141 to 145 असे 5 प्रश्न बघूयात. यामध्ये आपल्याला बरेच ग्रामरचे रूल्ससुद्धा कव्हर होणार आहेत. पहिला प्रश्न आहे कंजंक्शनबद्दल. इथे क्वेश्चन दिलेला आहे, दो ही इज रिच डॅश ही इज डाऊन टू अर्थ. या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला कोणतं कंजंक्शन बरोबर सूट होईल ते बघायचं आहे. आपण वाक्यात दो हे कंजंक्शन वापरलेलं आहे. सुरुवातीला आपण दो कंजंक्शन कशासाठी वापरतात ते बघूयात. आपण याच वाक्याचं उदाहरण बघून घेऊयात. इथे म्हटलेलं आहे ही इज रिच, तो श्रीमंत आहे, आणि आपलं दुसरं वाक्य आहे ही इज डाऊन टू अर्थ. म्हणजेच काय, त्याला कोणत्याही पद्धतीचा गर्व नाहीये, त्याचे पाय जमिनीवरच आहेत. अशा अर्थाने ही 2 वाक्य आहेत आणि आपण दो हे कंजंक्शन अशा अर्थाने वापरतो की असं असून सुद्धा. ओके, असून सुद्धा अशा अर्थाने आपण ही 2 वाक्य एकत्र करताना दो किंवा अल्दो यापैकी एखादं कंजंक्शन वापरत असतो. आणि या वाक्याचा अर्थ काय होणार आहे, तो श्रीमंत असला तरीही किंवा तो श्रीमंत असून सुद्धा त्याचे पाय जमिनीवरच आहेत, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा गर्व नाही. आणि कंजंक्शन्सच्या रूल्सनुसार पहिला रूल असा सांगतो की जर वाक्यामध्ये दो आणि अल्दो वापरलेलं असेल, म्हणजेच काय, दो किंवा अल्दो दोन्हीपैकी एखादं कंजंक्शन जर आपण वापरलं असेल तर आपण त्या वाक्यामध्ये दुसरं वाक्य सुरू होण्याआधी येटचा वापर करायचा असतो, YET, येट. किंवा मग दुसरा रूल असा सांगतो की जर तुम्ही दो किंवा अल्दोचा वापर करत असाल तर दुसरं वाक्य चालू होण्याच्या आधी कॉमा द्या. ओके, म्हणजे एकतर कॉमाचा वापर करा किंवा मग येट ह्या शब्दाचा वापर करा, पण दोन्हीही वापरायचं नाहीये बरं का. आपण काय म्हणत आहोत, तो कितीही श्रीमंत असला तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. वाक्यात आपण दोचा वापर केलेला आहे आणि आपल्या रूलनुसार या पार्टमध्ये आपल्याला येट
हे कंजंक्शन वापरणं गरजेचं आहे. काही ठराविक पेअर्स असतात, त्या आपण कंटिन्यू आहेत की नाही यावरून स्पॉट द एररचे क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतो. जसं की दो, येट, ऑल्दो, येट, नायदर, नॉर. आपण यावरती प्रश्नही घेतलेले होते की नायदर हा शब्द जर तुमच्या वाक्यात असेल तर तिथे फक्त नॉर हेच कंजंक्शन वापरलं जातं. या काही पेअर्स आहेत आणि त्या पेअर्स आपल्याला ॲज इट इज फॉलो कराव्या लागतात. आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 141चा आन्सर आहे ऑप्शन सी. यामध्ये आपल्याला दो नंतर येटचा वापर करायचा होता. वाक्य असं होईल, दो ही इज रिच येट ही इज डाऊन टू अर्थ. करेक्ट सेंटेन्स सुद्धा आपण बघितलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही डबल स्टार करून ठेवू शकता किंवा लक्षात ठेवण्यासाठी यातलं जे काही एक्सप्लेनेशन आहे ते लिहून घ्या. इथे आपण एक सेंटेन्स दिलेला आहे, यामध्ये आपल्याला काही एरर झालेला आहे का ते शोधून काढायचं आहे. हा प्रश्न आहे स्पॉट द एररचा किंवा तुम्ही याला एरर डिटेक्शन असं सुद्धा म्हणू शकता. इथे एक सेंटेन्स आहे, ईच ऑफ द बॉईज हॅव कम विथ हिज बायसिकल. हे एक वाक्य आहे, यात आपण काय वापरलेलं आहे, ईच ऑफ. आणि ईच ऑफ हे ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरलेलं असतं किंवा मग आपण त्याला प्रोनाऊन म्हणून सुद्धा वापरतो. वाक्यात आपण ईच ऑफचा वापर केलेला आहे आणि हे एक ॲडजेक्टिव्ह आहे, त्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आणि हे ॲडजेक्टिव्ह आपण ज्यावेळी वाक्यात वापरतो त्यावेळी आपण त्या ग्रुपमधला किंवा त्या समूहातला प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक गोष्ट याबद्दल बोलत आहोत. इथे तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक हा शब्द महत्त्वाचा आहे. ईच ऑफ म्हणजे त्यातला प्रत्येक जण. त्यामुळे ईच ऑफचे आपण पहिल्यांदा रूल्स बघून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचा पहिला रूल आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण वाक्यात फक्त ईच हा शब्द वापरतो त्यावेळी आपण त्यानंतर नाऊनचं प्लुरल करत नाही. पण ज्यावेळी तुम्ही ईच ऑफ शब्द वापरलेला असतो त्यावेळेस मात्र तुम्ही त्या समूहातील एक व्यक्ती असा उल्लेख करत असता. ओके, समूहातील एक जण किंवा समूहातील प्रत्येक जण असा उल्लेख होतो. त्यामुळे आपल्याला अर्थातच समूहासाठी म्हणून त्या नाऊनचं प्लुरल करावं लागतं. तुम्ही जर वरच्या वाक्यात बघितलं तर ईच ऑफ बॉईज हे दिलेलं आहे आणि जे बरोबर आहे. आपल्याला काय वाटतं की ईच, एव्हरी हे असे शब्द आहेत की ते एकवचनी असतात. निश्चितच हे एकवचनीच शब्द असतात. पण जर आपण ईच ऑफ किंवा एव्हरीवन ऑफ असं म्हटलं तर इथे पूर्णपणे वाक्याचा अर्थ बदलतो आणि ते म्हणताना आपण म्हणत असतो की त्या समूहातील प्रत्येक जण किंवा त्या समूहातील एक व्यक्ती असा उल्लेख होतो. त्यामुळे इथे डिरेक्टली आपल्याला जे काही नाऊन येणार आहे त्याचं प्लुरल करणं गरजेचं ठरतं. ओके, हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. इथे भरपूर विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा नियम आहे, लिहून घ्या. इथे आपण म्हणत आहोत की ईच ऑफ बॉईज आणि जे वाक्यामध्ये दिलेलं आहे ते बरोबर आहे. इथे कुठलीही मिस्टेक झालेली नाही. पण मात्र आता दुसरा जो पार्ट आहे हॅव कम, हा तुम्हाला थोडासा डिटेलमध्ये बघावा लागेल. तुम्ही या वाक्याचा मराठी अर्थ पहिल्यांदा समजून घ्या, मग तुम्हाला लक्षात येईल. आपण म्हणत आहोत की जी मुलं आलेली आहेत त्यातला प्रत्येक जण स्वतःची सायकल घेऊन आलेला आहे. मग ज्यावेळेस आपण त्यातला प्रत्येक जण म्हणतो ना, यावेळेस आपण त्या समूहाबद्दल म्हणतोय. त्यातला प्रत्येक मुलगा त्याची स्वतःची सायकल घेऊन आलेला आहे असं म्हणताना क्लिअरली मला असं ईच ऑफ बॉईज वापरावं लागेल आणि त्यानंतर मात्र मी त्या एकाबद्दल बोलत आहे म्हणून माझं जे व्हर्ब असणार आहे ते मात्र एकवचनी पाहिजे. इथे तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाऊ नकात. एकवचन आणि अनेकवचन इतका बेसिकच रूल आहे. फक्त समजून घ्या की ज्यावेळेस आपण ईच ऑफ वापरतो त्यानंतर येणारं नाऊन हे प्लुरल असतं आणि त्यानंतर येणारं जे व्हर्ब असतं ते मात्र आपल्याला सिंग्युलर वापरायचं असतं. कारण आपण बोलताना काय बोलतो, त्यातला प्रत्येक मुलगा सायकल घेऊन आलेला आहे. आपण त्यातल्या एकाच मुलाबद्दल कर्ता म्हणून वापर करतो आणि मग आपलं जे व्हर्ब असतं ते शक्यतो कर्त्यानुसार वापरलं जातं, म्हणून आपल्याला ते सिंग्युलर वापरायचं आहे. आपण हे वरचं वाक्य आहे ते नीट लिहून घेऊयात. ईच ऑफ द बॉईज हॅज कम असं यायला पाहिजे विथ हिज बायसिकल. आता आपल्याला तो त्याच्या बायसिकलनी आला असं म्हणायचं आहे. त्याच्यामुळे दोन गोष्टी लक्षात घ्या. इथे व्हर्ब हॅवचा वापर झालेला आहे दिलेल्या वाक्यात, जो की आपल्याला हॅज वापरण्याची गरज आहे. हे हॅव जे आहे हे प्लुरल असतं आणि आपल्याला जर एकवचनीसाठी वापरायचं असेल तर इथे आपण सिंग्युलरमध्ये हॅजचा वापर करतो. हे आहे आपण सध्या प्रेझेंट टेन्समध्ये बोलत आहोत त्याबद्दल. आणि ज्या वेळेस मी हॅज वापरलेलं आहे ते बरोबर आहे, मात्र हे प्रोनाऊन जे आहे यामध्ये सुद्धा काहीही मिस्टेक झालेली नाही ना, ते आपल्याला चेक करावं लागेल.
आपण डेफिनेटली एकाच मुलाबद्दल बोलत आहोत आणि त्यावेळेस आपलं व्हर्ब एकवचनी पाहिजे आणि त्यानंतर हे जे प्रोनाउन आहे हे सुद्धा आपल्याला एकवचनी पाहिजे. ओके, आपल्याला या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते लक्षात घ्या. आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे जसं आपण ईच ऑफ बद्दल बोलत आहोत तसंच आपण एव्हरीवन ऑफ पण म्हणू शकतो. एव्हरीवन ऑफ धिस टीम असं म्हटलात तर तुम्ही याचा अर्थ होतो यातला प्रत्येक जण. आपण हे एक्सप्लेनेशन तर बघितलं, आपण परत एकदा रिपीट करूयात लगेचच. ईच ऑफ किंवा मग ईच वन ऑफ, एव्हरीवन ऑफ, एव्हरी ऑफ हे जे शब्द आहेत यानंतर तुम्हाला जे नाऊन वापरलेलं आहे ते प्लुरल पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय, त्यानंतर जे व्हर्ब येतं ते मात्र सिंग्युलर पाहिजे. ओके, हे रिपीट पण झालेलं आहे आपलं आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 142 मध्ये पार्ट बी मध्ये एरर झालेला आहे. इथे हॅवच्या जागी आपण हॅजचा वापर करणं अपेक्षित आहे. क्वेश्चनचा आन्सर लिहून घेऊयात. क्वेश्चन नंबर 142चा आन्सर आहे ऑप्शन बी. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा जो प्रश्न आहे हा व्होकॅब्लरीचा आहे. आपण आज सिनॉनिम्स बद्दल एक प्रश्न बघत आहोत. यात विचारलेलं आहे व्हॉट इज द सिनॉनिम ऑफ बिनाइन. किती जणांनी हा शब्द बिगिन वाचला असेल ते मला कमेंट्समध्ये सांगा. खूप जणांचं कन्फ्युजनच होणार आहे कारण हा शब्द दिसायला आपण इतका डिटेलमध्ये वाचताना बघितलेला नसतो. BENIGN बिनाइन हा असा शब्द आहे. आपण सिग्नेचरसाठी शॉर्टकटमध्ये साईन म्हणतो. इथे तुम्ही लक्षात घेतलं तर सिंग नाहीये, याचा उच्चार आपण साईन करतो. तसंच तुम्हाला बिनाईनचा पण उच्चार करायचा आहे आणि या शब्दाचा आपल्याला एक समानार्थी शब्द दिलेल्या ऑप्शन्समधून शोधायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हा शब्द बिगिन वाचलेला असेल ते हमखास बी हे याचं उत्तर लिहितील, पण जे चुकीचं असेल. आता आपण बघत आहोत बिनाइन हा शब्द. बिनाइन या शब्दाचा अर्थ असतो सौम्य आणि सौम्य या अर्थाने आता आपल्याला कोणता सिमिलर वर्ड मिळेल ते बघूयात. जेंटल, हार्म दोन शब्द आहेत. यापैकी हार्म म्हणजे त्रासदायक किंवा धोकादायक आणि इथे मात्र जेंटलचा अर्थ असतो हळूवार. त्यामुळे आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. क्वेश्चन नंबर 143चा आन्सर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 144 मध्ये आपल्याला डबल फिलर्स विचारलेले आहेत. डबल फिलर्स म्हणजे काय, एका फिल इन द ब्लँकच्या ऐवजी वाक्यामध्ये तुम्हाला दोन फिल इन द ब्लँक्स विचारलेल्या असतात आणि या दोन जागांमध्ये आपल्याला दोन्हीकडे फिट होईल असा एकच ऑप्शन निवडायचा असतो. आपण सुरुवातीला सेंटेन्स वाचूयात आणि मग ऑप्शन्स बघूयात. इथे म्हटलेलं आहे द ओनर वर अपसेट बिकॉज दे हॅव स्पेंट अ डॅश अमाऊंट ऑफ मनी ऑन अ डॅश कन्स्ट्रक्शन. मी अपसेट या शब्दाला हायलाईट करणार कारण माझ्यासाठी हा शब्द मला एक हिंट देणारा असेल. मी एखादी गोष्ट करताना अपसेट आहे म्हणजेच काय, मी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला मला यश मिळत नाहीये. म्हणून इथे लक्षात येईल की सुरुवातीला एखादी पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे तरीही त्याचे अपेक्षित प्रमाणात रिझल्ट आलेले नाहीत. अशा अर्थाने तुम्हाला दिलेले शब्द शोधायचे आहेत. मी तुम्हाला ही हिंट दिलेली आहे तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की पहिला आणि दुसरा शब्द हा थोड्या अर्थाने एकामेकांच्या विरोधार्थी शब्द असणार आहे. आपल्याला असा शब्द बघावा लागेल की जो एकमेकाच्या विरोधार्थी आहे. जेव्हा तुम्हाला असे सेंटेन्सेस कळतात त्याचा अर्थ काय आहे ते कळतो, त्यावरून लगेचच आन्सर्स बघायचे आणि जे ऑप्शन्स एलिमिनेट होतात ते एलिमिनेट करायचे म्हणजे तुमच्यासाठी चॉईस लिमिटेड राहतो. आत्ता आपण जे डिस्कस केलं ते कळण्यासाठी हे पहिलंच उदाहरण बघा. निग्लिजिबल आणि स्मॉल. निग्लिजिबलचा मराठीत अर्थ काय असतो, नगण्य, म्हणजे अगदीच कन्सिडर केलं जाऊ शकत नाही इतक्या कमी प्रमाणात. आणि स्मॉल म्हणजे सुद्धा कमी. त्यामुळे कमी प्रमाण किंवा कमी हे दोन्हीही आपल्यासाठी सिमिलर वर्ड्स झाले, नॉट अँटोनिम्स. त्यामुळे आपण हा ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट करून टाकूयात. त्यानंतर ट्रिव्हियल हा एक शब्द आहे. ट्रिव्हियल या शब्दाचा अर्थ सुद्धा असतं क्षुल्लक किंवा कमी प्रमाणात. आणि जर तुम्ही ऑप्शन सी बघितलात तर इथे सुद्धा क्षुल्लक या अर्थाने दोन्हीही सिमिलर वर्ड्स होतात, हे सुद्धा अँटोनिम्स होत नाहीत. म्हणून मग आपण ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट करूयात. तुम्ही जर या वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घेतलात तर तुम्हाला ऑप्शन्स शोधायला जास्त इझी पडेल. आपण वाक्यात असं म्हटलेलं आहे की ते जे मालक होते ते अपसेट होते, उदास होते, कारण त्यांनी इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी जास्त पैसा खर्च केला होता. अशा अर्थाने हे वाक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे दोनच शब्द महत्त्वाचे आहेत, ते म्हणजे ट्रिव्हियल किंवा कोलोसल. आता कोलोसल या शब्दाचा अर्थ काय असतो, प्रचंड, आणि ट्रिव्हियलचा अर्थ आत्ताच आपण बघितला तो काय असतो, क्षुल्लक. या अर्थाने तुम्हाला या वाक्यात फक्त कोणत्या जागी कोणता शब्द वापरायचा हे कळावं लागेल, कारण आपण म्हणत आहोत त्यांनी प्रचंड पैसा खर्च केला. ओके, त्यामुळे आपल्याला
हा जो पहिला शब्द आहे तो कोलोसल हा असायला पाहिजे, कारण त्यांनी भरपूर जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च केला आणि या क्षुल्लक बांधकामासाठी असं म्हणत आहेत. आपल्याला क्वेश्चन नंबर 144 मध्ये 2 फिल इन द ब्लँक्स भरायच्या होता आणि त्या दोन्ही ठिकाणी योग्य असा जो ऑप्शन आहे तो आपल्याला मिळालेला आहे ऑप्शन डी. आता आपण आपल्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न काय आहे ते पण बघूयात. आज आपल्या लेक्चरच्या शेवटी आपण क्वेश्चन नंबर 145 बघत आहोत आणि यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्ब विचारलेलं आहे. आपण आधीही ॲडव्हर्ब्स काय असतात ते कसे ओळखायचे ते बघितलेलं होतं. आपण आधी सेंटेन्स वाचूयात, मग एक्सप्लेनेशन बघूयात. अर्जुन हॅज लेटली विजिटेड मनोज फॉर प्रोजेक्ट रिलेटेड डिस्कशन. ज्या विद्यार्थ्यांनी या वाक्याचा अर्थ असा गेस केला असेल की अर्जुन मनोजला उशिरा भेटला, त्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे लेटली या शब्दाचा अर्थ. निश्चितच वाक्यात ly लागलेला जो शब्द असतो तो असतो ॲडव्हर्ब. हे आपल्याला आत्तापर्यंत बेसिक कळलेलं आहे. इतकं बेसिक आपण आधीच्या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. तुम्ही ग्रामर सेंटरच्या यूट्यूब लेक्चर्सची आपण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती तुम्हाला एंड स्क्रीनला येईल किंवा मग चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्लेलिस्ट दिसेल, त्यामध्ये तुम्ही बघू शकता, सुरुवातीपासून लेक्चर्स फॉलो करू शकता. इथे आपण ly प्रत्यय लागलेले जे ॲडव्हर्ब्स असतात ते बघितलेले आहेत. आत्ता आपण लेटली हा शब्द बघत आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी या वाक्याचा अर्थ मराठीत असा गेस केला की मनोजला अर्जुन उशिरा भेटला, त्यांचं ते चुकलेलं आहे, कारण लेटली या शब्दाचा अर्थ असतो नुकताच, आत्ताच. जेव्हा एखादी गोष्ट रिसेंट घडलेली असते त्यावेळेस ॲक्च्युली लेटली हा शब्द वापरतो. आपण लेट शब्द बघूयात काय आहे. लेट हा शब्द आपण 2 अर्थांनी वापरू शकतो. एक म्हणजे उशीर झाला आहे या अर्थाने, उशिरा, आणि दुसरा अर्थ असतो स्वर्गवासी. आपण एक उदाहरण बघूयात. फॉर एक्झाम्पल, लेट प्राईम मिनिस्टर मिस्टर वाजपेयी. अशा वेळेस तुम्ही काय म्हणता? हे सेंटेन्स आपण लेट हा शब्द वापरून केलेला आहे आणि याचा अर्थ असतो स्वर्गवासी. तुम्हाला लेट या शब्दाचे 2 अर्थ तर कळाले. आणि दुसरा हा शब्द आहे लेटली. निश्चितच हे ly प्रत्यय जोडून आपण ॲडव्हर्ब बनवलेला आहे, पण त्याचा अर्थ उशिरा न होता नुकताच किंवा आत्ताच या अर्थाने असतो. आणि आपण म्हणत आहोत की तो आत्ताच त्याच्या प्रोजेक्ट रिलेटेड कामासाठी अर्जुन मनोजला भेटला. ओके, आत्ता इथे आपण हा ॲडव्हर्ब बघितलेला आहे लेटली. फॉर काय आहे? फॉर असतं प्रिपोजिशन, त्यामुळे हे आपला आन्सर नसणार आहे. आणि डिस्कशन हा शब्द जो आहे प्रोजेक्ट रिलेटेड डिस्कशन, हा एक आपल्यासाठी ही एक फ्रेज असणार आहे जे ॲडव्हर्ब नाही. त्यामुळे आपण ऑप्शन ए सिलेक्ट करूयात आपल्या प्रश्नाचा आन्सर. शब्द जरी सेम वाटला तरी त्याला फक्त आपण ly प्रत्यय जोडून वाक्याचा अर्थच पूर्णपणे बदलून जातो. त्यामुळे आपल्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला कळलेलं आहे, ते आहे ऑप्शन ए. आपल्याला फक्त ॲडव्हर्ब शोधायचा होता, तरीही आपण लेटली या शब्दासोबतच लेटचे 2 अर्थसुद्धा बघितलेले आहेत. आता आपण आपल्या लेक्चरचा आजचा होमवर्क क्वेश्चन काय आहे ते बघूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे शिकलो त्या बेसिसवरच तुम्हाला हा होमवर्क क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती हे एक्स्ट्राचे बोनस क्वेश्चन्स नाहीत. तुम्हाला जर हे बोनस क्वेश्चन्स होमवर्क क्वेश्चन्स पाहिजे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तुम्हाला हे एक्स्ट्रा प्रश्नसुद्धा मिळतील. या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. कोणत्या पार्टमध्ये ग्रॅमॅटिकल मिस्टेक झालेली आहे तो पार्ट तुम्ही मला सांगा आणि जर जमलं तर त्यामध्ये काय करेक्शन करायची आहे ते सुद्धा सांगा. प्रश्न आहे, इच ऑफ द स्टुडंट वर वर्किंग हार्ड टू गेट द जॉब. या सेंटेन्समध्ये कुठे एरर झालेला आहे आणि काय एरर आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे क्वेश्चन्स बघितले त्यातले इच ऑफ, एव्हरी वन ऑफ हे प्रश्न महत्त्वाचे होते. त्यासाठीच आपण आपल्या होमवर्कसाठी सुद्धा तो क्वेश्चन दिलेला आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर आपण फक्त प्रश्नाचं उत्तर काय आहे इतकंच बघून पुढे जात नाही, तर त्यामध्ये कोणता रूल अप्लाय केलेला आहे, त्याचे बाकीचे ऑप्शन्स कसे चुकीचे आहेत हे सुद्धा आपण डिटेलमध्ये अनालाइज करतो. त्यामुळे अशाच इंटरेस्टिंग पद्धतीने ग्रामर शिकायचं असेल तर तुम्ही ग्रामर सेंटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल ग्रो व्हावा यासाठी तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हा जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलवरती दररोज काही ना काही लेक्चर अवेलेबल होतच असतात. आपण लवकरच PYQ अनालिसिससुद्धा बघणार आहे आपल्या चॅनलवरती. त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा. आपण आता उद्याच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.